UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजितदादांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबतं। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही अजितदादांचं मत। SIT आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तासभर बैठक। भेटीत बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा, सूत्रांची माहिती। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांचे स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह। महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। बीड हत्या प्रकरणात आरोप करताना सुरेश धस स्पष्टच बोलले, कराड मुंडे एकाच नाण्याच्या एकच बाजू असल्याची ही टीका। अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतायत? मुंडेंच्या जवळच्या माणसानं भयावह कृत्य केलंय, त्यामुळे चौकशी होईपर्यंत नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यावा। सुरेश धस मागणीवर ठाम। अजित पवारांकडे उद्या भेटीची वेळ मागितली। मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टी स्टेटबाबत भेटणार, ग्राउंड रियालिटी अजितदादांना सांगणार, सुरेश धस यांची माहिती। बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली आहे। कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही, गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपींच्या फोनमध्ये हस्तगत। आरोपी देशमुखांना निर्दयीपणे मारत आनंद लुटत होते। SIT कडून कोर्टात युक्तिवाद, सर्व पुरावे कोर्टात सादर। बीड हत्या प्रकरणात तपास गंभीर नाही, SIT बरखास्त करा, अंजली दमानी यांची मागणी। सर्व अधिकारी कराडच्या आशीर्वादानंच आल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी बातचीत नाही, आता माझ्या भावना मेल्या, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस नामक कंपनीसह संचालकावर गुन्हा दाखल। मोजोनाइट खडा खरेदीवर आठवड्याला 6% परतावा देण्याचा आमिष। 13,48 लाख घेऊन कंपनी मालक फरार। मुंबई महानगरपालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रुग्ण नाही, मात्र मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना। छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 9 जवान शहीद तर 8 गंभीर जखमी असल्याची माहिती। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा। ट्रुडो यांच्या विरोधात लिबरल पक्षातील सदस्यांमध्ये नाराजी, पक्षातील खासदारांकडून ट्रुडोंचा उघडपणे विरोध। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।